मोहन मुरली माला हो प्यारे नंद लाला मोहन मुरली माला गुणवती भार्या ज्येष्ठ अप्रिय प्रिय रूपमती नवी रमणी सगुण आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. 7 पुढे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका श्रीद्वारावतिष्ठैव सप्तैता मोक्षदायिका. ज्योतिर्लिंगाचा सुद्धा श्लोक आहे. सौराष्ट्रे सोमनाथन श्री. तुम्हाला सांगतो जुन्या काळामध्ये या मायमाऊल्या स्नान करून बाहेर पडल्या की स्नान करतानाच ही सगळी जंत्री सुरू व्हायची. पोळ्या करताना कुठे व्यंकटेश स्तोत्र तर कुठे हरिपाठ तर कुठे काही हे सगळे श्लोक एक ना एक श्लोकी भागवत एक श्लोकी रामायण म्हणून ते तुम्हाला मला पाठ व्हायचं. आता बाथरूम मधनच ऐकायला येतं कजरा रे काय ते मुलांना संस्कार होणार आहे. ज्योतिर्लिंगाचा श्लोक म्हणता आज आपल्याला एका ठिकाणी थांबायचंय. उज्जैन्याम महाकाल. उज्जैन नगरीला महाकाल नावाचं ज्योतिर्लिंग आहे. या उज्जैन नगरीला नाव आहे अवंतिका नगरी किंवा अवंती नगरी. या अवंती नगरीला रामभद्र राजा राहत होता. राजाचं नाव काय होतं? रामभद्र. याला 2 बायका होत्या. प्रश्न असा आहे कथेतल्या राजाला कधी एक बायको असते का? आपल्या आजी आपल्याला कहाण्या सांगायच्या की नाही कथा. कोणी ऐकल्या आजीच्या कथा? आपण सगळ्यांनी बहुतांश ऐकले. आता नवीन पिढीला नवीन आजी आजोबा भानगडीतच पडत नाही. त्या नातवाला कथा ते नातू असं प्रश्न विचारतात काहीला त्याचं उत्तरच येत नाही. आणि आपल्या आजा आपल्याला कथा सांगायच्या. हा बाळा ऐक. त्याला थापटायच्या नातवाला आणि सुंदर सुंदर कथा सांगायच्या. आटपाट नगर होत. आटपाट नगर होत. तिथे एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती आणि एक पण त्यावेळेचे नातून एकाचे मूर्ख एका नातवाला त्या आजीला प्रश्न विचारला नाही. हे आटपट नगर कोणत्या राष्ट्रात होतं, कोणत्या जिल्ह्यात होतं, कोणत्या तालुक्यात होतं एकाला नाही विचारलं. खरं सांगू काय ते आटपट नाही ते औटपट नगर आहे. औटपट म्हणजे हा 3.5 हाताचा देह. या नगरीचा राजा कोणता? मन नावाचा राजा. त्याच्या बायका 2 कोणत्या? प्रवृत्ती आणि निवृत्ती असं त्याचा अर्थ आहे. हा जो रामभद्र राजा होता याला 2 बायका होत्या. एक आवडती आणि एक नावडती. कवींनी बघा एकच आर्या लिहिलेली आहे. आवडती कोणती, नावडती कोणती, ज्येष्ठ कोणती, कनिष्ठ कोणती एका कवरेत सांगितलं. झाला अवंती माझी नामे जो रामपुत्र वीरमणी गुणवती भार्या ज्येष्ठा अप्रिय. गुणवती ज्येष्ठ राणी होती पण अप्रिय म्हणजे नावडती होती. प्रिय रूपमती नवी रमणी. आवडती कोण होती? नवीन जी आली होती. रूपमती ती आवडती. रूपमती आवडती
गुणवती नावडती. इथे प्रश्न असा आहे की काय हो, ही गुणवती सुरुवातीपासूनच नावडती होती का? नाही, सुरुवातीला हीच आवडती होती, पण नंतर ती आली कोण? रूपमती. त्यामुळं ती आवडती झाली आणि ही नावडती झाली. असं होत असेल का? होत असावं. अनुभव कुणाचा? पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो पटवून देण्याकरता. जुन्या काळी लोक गावाला जायचे का नाही, त्यावेळेला वळकटी घेऊन जायचे. वळकटी मस्त दोरीनं बांधून. आज काही सगळं बाहेर विकत मिळतं, पाणी सुद्धा न्यावं लागत नाही. पण ती वळकटी ज्यावेळेला दोरीनं बांधायचे त्यावेळेला पहिली गाठ कितीही जरी आवळून मारली तरी दुसरी गाठ मारताना पहिली आपोआप ढिली होते. जसं हे तसं ते. गुणवती राणीला या रामभद्र राजाने वेगळा वाडा बांधून दिला. काही नोकर चाकर तिच्या दिमतीला दिले आणि रूपवतीच्या सहवासामध्ये हा रामभद्र राजा चैनीमध्ये विलासामध्ये राहायला लागला. काय घडलं? नवनाथातली अधिकारी जोडी पहिले नारायणाचे अवतार मच्छिंद्रनाथ उर्फ मत्स्येंद्रनाथ आणि त्यांचा शिष्य गोरक्षनाथ महाकालाच्या दर्शनाकरता उज्जैन नगरीला अवंती नगरीला आले. दाढी जटा वाढलेल्या, भस्म बसलेलं, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहे, चेहऱ्यावर लखलख लखलख तेज आहे. ही नाथपती मंडळी किंवा ऋषीमुनी मंडळी त्या काळची भस्म का लावायचं? कोणत्या स्त्रीला आवडेल? नवरा तारुण्यात अशा आत्मज्ञानाच्या आणि साधू संन्यासाच्या आणि गुरुकृपेच्या गोष्टी करायला लागल्या. कोणाला आवडेल? मुळात देवदेव आवडतच नाही आजकाल. कित्येक मुली नवरा फार उपासना करतो, देवदेव करतो म्हणून माहेरी निघून गेले. कीर्तन झाल्यावर विचारा मला, मी पत्ते सांगतो. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तोंडाला हो म्हणाली होती. झालं दुसऱ्या दिवसापासून वाट पाहायला सुरुवात झाली. पहिला दिवस उजाडला, सकाळपासून रात्रीपर्यंत वाट. रात्री सुद्धा काही वेळ हा काही तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी वाट पाहिजे. तिसऱ्या दिवशी दिवसभर आला नाही हा गोरक्षनाथ भिक्षेला आणि रात्र सरकायला लागली. 2 दिवस हा जागा होता सारखा, झोप नाही. त्याच्यामुळे डोकं जड पडलेलं, डोळे लागायला लागले, हात पाय दुखायला लागले. कोणताही उत्सव असू देत, पहिल्या दिवशी कार्यकर्ते असे उडतात, खुर्च्या आण, ताट आण, गंज आण, बुवासाठी फॅन आण. आणि मग ते रात्री जागरण होतं 2-2 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत. दुपारी झोप नसते. आणि मग तिसऱ्या दिवशी तेच कार्यकर्ते लथडतात. त्यांना म्हणावं, अरे ते अमक्या अमक्यांना बोलवून थांबा ना, 3 दिवसापासून हेच चालू आहे. इथं डोळ्याला डोळा नाही. तो चिडतो का माहितीये का? त्याचा दोष नाही, हे बिघडतं त्याच. समजून घेतलं पाहिजे. पहिले 2 दिवशी सगळेच उत्साहात, इकडं धाव तिकडं धाव, वाढायला धाव, पाणी द्यायला धाव. आणि तुम्हाला सांगतो उत्सव संपल्यानंतर दुसरा दिवस तर काही विचारूच नका. सगळे आपापल्या घरी झोपलेले असतात. सापडतो कोण? सेक्रेटरी नाही तर अध्यक्ष. मी एका मंदिराचा अध्यक्ष आहे म्हणून सांगतो. सगळे निघून जातात पाहुणे. पण त्या दिवशी तुम्हाला सांगतो इतका माणूस लथडलेला असतो का प्याला सुद्धा उचलायची इच्छा नाही होत, इतका थकला असतो. तिसऱ्या दिवशी रात्र व्हायला आली. याचे पाय दुखायला लागले रामभद्र राजाचे. आणि याच्या लक्षात आलं, मच्छिंद्रनाथ म्हणाले, तू किंवा तुझ्या बायकोने जागृत राहायचं. असं करू, थोडा वेळ बायकोला उभं करू, मी झोपायला जातो, एक 10-15 मिनिटं विश्रांती घेतो. माझी विश्रांती झाली की मग तिला पाठवतो विश्रांती घ्यायला, साखळी उपोषणासारखं. आधी तुम्ही काही जाऊन या, खादीचा आटपून या,
तुम्ही आले, तुम्ही इथं बसा का, मग आम्ही जातो. तुम्ही म्हणाल बुवा हे सकाळी उपोषणाने जेवतात का? हे जेवतात म्हणून तर कधी भरत नाही. मला सांगा, सकाळी उपोषणातले इतके इतके कार्यकर्ते मेले, अशी वर्तमानपत्रात बातमी वाचली का तुम्ही? केवढे मोठे मोठे उपोषण सुरू आहे. पंढरीनाथ महाराज की जय. रुक्मतीला सांगितलं, हे बघ मला जरा अस्वस्थ होत आहे, माझे पाय फार दुखत आहेत, मी जरा एक 10-15 मिनिटं पडून येतो, तेवढा वेळ भांडी घेऊन उभी राहते का? ती म्हणले ना, काही काळजी करू नका, जा तुम्ही झोपायला, मी सांभाळते. हा गेला आणि याच्या त्या खोलीमध्ये गादी अंथरलीच होती, उशी होती. जसा पडला तो 10 मिनिटात डोळा लागला. माणूस थकला ना की मग झोपेची गोळी बिळी काही घ्यावं लागत नाही. 15-20 मिनिटं गेले, हातात भांडी घेऊन उभी होती. मी सेवकाला विचारलं, जाऊन पाहिले म्हणले, ते जागृत आहे का, झोपले? त्याला येऊन सांगितलं ते झोपले. ठीक आहे, मी भांडी खाली ठेवते, मी जाऊन झोपते, तुम्ही सगळे जाऊन झोपा, पाहू म्हणले तो केव्हा येत होते. तुम्हाला सांगतो, ही रुक्मती राणी सुद्धा झोपली. 2 दिवसापासून हे जागे होते म्हणून कोणीच झोपले नव्हते. कोण? सोनेवाले जागते राहू म्हणणारे. हे झोपल्याबरोबर सगळे जिथं जागा मिळेल तिथं झोपले. मुख्य प्रवेशद्वारावर जो द्वारपाल होता ना, तोही झोपला, पण जातीवंत होता, उभ्या उभ्या झोपला. तुम्ही म्हणाल बुवा हे झोपतात का? हे झोपतात म्हणून तर बँकेत दरोडे पडतात. तुम्हाला काय सांगू, मध्यरात्रीची वेळ, सगळे बेसावत आहे. मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञानाला पाहिलं आणि गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षा आप जाओ भिक्षा करो. गोरक्षनाथाची स्वारी निघाली. आधी रात जब बीत गई है, 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 भिक्षा मांगना, भिक्षा मांगना, भिक्षा मांगना, आधी रात जब बीत गई है, आधी रात जब बीत आधी रात जब बीत गई है, आधी रात जब बीत गई है, भिक्षा मांगना, राज मंदिर के मंदिर के द्वार पे रह कर, राज मंदिर के द्वार पे रह कर, उसने अलख जगाया, उसने अलख जगाया, जगाया, आधी रात जब बीत गई है, आधी रात जब बीत गई है, आधी रात जब बीत गई है, भिक्षा मांगना, भिक्षा मांगना, आधी रात जब बीत गई है, आधी रात जब बीत
मध्यरात्रीच्या समयाला गोरक्षनाथाची स्वारी आली आणि त्याला दरवाजात हात दिली. अलख निरंजन. आत सगळे निरंजन, सगळे झोपले होते. याला पुन्हा हात दिली. अलख निरंजन. मुख्य प्रवेशद्वारावर जो द्वारपाल होता ना त्याला जाग आली. अरे त्यानं पाहिला गोसावी आलाय नवनाथाचा. पण काय करू, सगळे झोपले. याच्याकरता 2 दिवसापासून जागे होते तेव्हा नाही आला आणि हे सगळे झोपले तो आता आला. उठवू का नको? उठवायला गेलो तर माझ्यावर धावतील का, तुला अक्कल नाही का, 2 दिवसापासून जागे होतो, जरा कुठं झोपायला गेलो आला उठवायला. बरं नाही उठवलं तिकडून नाही म्हणतील. एक सुभाषित आहे, सुभाषितकार म्हणाले अव्यवस्थित चित्ताना प्रसादोपि भयंकर. लहरी माणसांची नोकरी करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. केलं तर का केलं आणि नाही केलं तर का नाही केलं. काही काही नवरे असेच असतात. बायकोला कसं वागावं हेच कळत नाही. एखादा सदरा मळलेला दिसला, तिनं धुतला तर का धुतला, मला विचारता का धुतला. बरं नाही धुतला कळत नाही तुम्हाला, एवढे कपडे म्हणून केव्हा काय पलटतील काही लोक, तुम्हाला काय सांगता येईल. तुमच्याकडनं बोललो बरं. पंढरीनाथ महाराज की पहा. अव्यवस्थित चित्तानां प्रसादो भयंकरः. उठवू का नको अशा त्या गोरक्षनाथानं तिसरी हाक दिली. अलख निरंजन. निघून गेला. इकडे थोडा वेळ झोपतो म्हणणारा तो रामभद्र राजा रात्रभर झोपलाच राहिला आणि पहाटे सगळ्यात त्याला लवकर जाग आली. कोणाला? रामभद्र राजाला. अरे उजाडलं म्हणले, म्हणजे आपण रात्रभर झोपलो का काय, तिकडं काय प्रकार आहे. ताड दिवशी उठला, पाहिलं तो भांडी खाली होती, रूपमती तिथं नव्हती, म्हणजे तीही झोपली. आजूबाजूला पाहिलं, ज्याला जिथे जिथे जागा मिळेल तिथं तिथं झोपले होते. लग्नामध्ये पाहुणे खूप आले, जागा नसली की जिथं जागा भेटत तिथं झोपतात. तशी अवस्था झाली. बाहेर आला, दरवाजाचा जो द्वारपाल होता तो नुकताच जागा झाला. त्याला म्हणे बाबा तू तरी जागा आहेस का? तो म्हणे आत्ताच झालो. काय रे, या संबंध रात्रभराच्या काळामध्ये कुणी एखादा गोसावी भिक्षेकरी आला होता का? त्याला आठवलं मध्यरात्रीच्या समयाला गोरक्षनाथ होय म्हणले महाराज, एक नाथमंत्री भिक्षेकरी आला नाही. मग म्हणलं वेड्या मला उठवलं का नाही, तुला ठेवलंय कशा करता. घाबरला आणि मच्छिंद्रनाथ जिथे बसला होता तिथे आला. महाराज क्षमा करावं, तुम्ही मला संधी दिली होती, तुमचा गोरक्षनाथ भिक्षे करता आला होता, मी सारखा जागृत होतो, पण माझी जरा चूक झाली. मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवला आणि तिनं दगा दिला मला. कधी कधी माणसं आपली जबाबदारी कधी कधी बायकोवर म्हणा, मित्रावर म्हणा, शेजारच्यावर म्हणा टाकून मोकळा होतो. मच्छिंद्रनाथ म्हणाले बोलू नको, संधी तुला दिली होती पण तू बेसावध राहिला. झाले अजून ऐश्वर्याची लालसा संपलेली नाही आणि आत्मज्ञानाच्या गप्पा मारतो. हा म्हणला महाराज नाही, माझी विनंती आहे तुम्हाला, मला एक दुसरी संधी द्या, शेवटची संधी द्या, आणि समजा देणार नसाल तर मला जिवंत ठेवू नका, जळून भस्म करा. महाराज आता कुणावरच विश्वास ठेवू नका. मच्छिंद्रनाथांना दया आली. मच्छिंद्रनाथ म्हणाले ठीक आहे, तुला दुसरी संधी देतो, पण या संधीचा उपयोग तुला जर नाही करून घेता आला आमच्या समोर येऊ नको, दिसल्या बरोबर जळून भस्म करी. ठीक आहे जा, आमचा शिष्य गोरक्षनाथ ये. चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, रूपों से बेभान गुणों का नमान, कैसे अकल ज्ञान तुझको मिलेगा. चला जा चला जा चला जा. आणि त्या मच्छिंद्रनाथांच्या बोलण्यावरनं याला एक धागा गवसला. मच्छिंद्रनाथ काय म्हणाले, रूपों से बेभान
गुणों कन मान कैसे अकल ज्ञान तुझको मिलेगा. आणि त्याच्यातनं याला धागा मिळाला. पहिल्याच वेळा मी चूक केली, रूपमतीवर विश्वास ठेवला, रूपो से बेभान गुणों को मान. त्यावेळेला जर गुणवतीची मदत घेतली असती तर माझ्या जीवनाचं सोनं झालं असतं. 5 पावलं गेला होता, पुन्हा परत आला. मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आता काय राहिलं, बोलणं लवकर, 12ला 10 मिनिटं कमी राहिले ना. तो म्हणलं, महाराज आता तुमच्या गोरक्षनाथाला पाठवाल ना, तो आमच्या मागील पत्त्यावर पाठवू नका, आमचा पत्ता आता बदलला आहे. माझी जी दुसरी राणी आहे गुणवती, मी आता तिच्या महालात जाणार आहे आणि गोरक्षनाथाला पाठवा, तो तिकडे पाठवा. ठीक आहे, जा. 12 वर्ष तिचं तोंड नव्हतं पाहिलं. कोणाचं? गुणवतीचं. ज्या दिवशी तिला दुसऱ्या वाड्यात बाहेर काढली, हिच्यासोबत हा राहायला लागला, त्या दिवसापासून ती जिवंत आहे का नाही याची चौकशी सुद्धा कधी यानं केली नव्हती. पण ती त्या दिवसापासून तिने ठरवलं होतं की इथून म्हणले कुणाचा राग धरण्यात अर्थ नाही. तिनं या रूपमतीचा सुद्धा राग धरला नव्हता, नवऱ्याचा सुद्धा राग धरला नव्हता. त्या दिवसापासून ती परमार्थाला लागली होती. काय करत होती? रोज सकाळी प्रातस्मरणे उठावं, शौच मुखमार्जन झाल्यानंतर स्नान करावं, देवाचं पूजन करावं, अश्वत्थाला प्रदक्षिणा घालावी, काही वाचन करावं, त्रिकाल स्नान करत होती. त्रिकाल उपासना मार्गामध्ये स्नान सांगितलंय. कशा करता? स्नानानं तरतरी येते, आळस पळून जातो. तुम्ही स्नान न करता पोथी वाचायला बसा, नेमक्या जांभया येतात, कंटाळा येतो. स्नानानं तरतरी येते म्हणून उपासना मार्गामध्ये स्नान सांगितलंय. आमची तरतरी येण्याची साधनं वेगवेगळी आहे. तंबाखू काय, चुना काय, आणि काही काही साधनं तर सरकार मान्य सुद्धा आहे. त्यानं तर इतकी तरतरी येते की चलताना रस्ताच नाही पुरत. हम अपने रंगों में मस्त सदा रहते हैं, नहीं दिल की बातें और किसे कहते हैं. पहा, त्रिकाल स्नान करत होती. तिला निरोप गेले एका सेवकाच्या हातानं की रामभद्र राजा इकडे येतोय. 12 वर्षानंतर रामभद्र राजा येतोय. तिनं काय केलं असेल माहितीये? सडा टाकला अंगणामध्ये, अत्तराचा सडा टाकला. कीर्तनकार जिवंत आहेत तोपर्यंत अत्तराचा सडा आहे का? इथं शेणाचा सडा घालायची सोय नाही राहिली. जिकडे तिकडं सिमेंटचे रस्ते, जिकडे तिकडं प्लास्टरिंग, जिकडे तिकडे टाइल्स. त्यामुळे पद्धती बदलले. जुन्या काळी स्त्रिया किंवा बायका लाजत होत्या, त्यावेळेला कशा लाजत होत्या माहितीये का? खाली मान घालायच्या आणि या अंगठ्याच्या नखानं जमिनीची माती उकरायच्या. आता काय टाइल्स फोडणार आहे का फरशा फोडणार आहे? म्हणून लाजून बंद झालं. साधं बापानं विचारलं, बेटा तुझं लग्न करायचंय, तुझा नवरा कसा असावा? त्यावेळेला त्या मुली उत्तर देत नव्हत्या, लाजत होत्या. आता विचारायचीच देरी ती सांगते, मला IT क्षेत्रामधला पाहिजे, मला अमका इंजिनियर पाहिजे, मला तमका पाहिजे. 12 वर्षानंतर रामभद्र राजा येतोय. सडा घातला, रांगोळ्या घातल्या आणि पंचारती तयार केली. कशाला? रामभद्र राजाला ओवाळण्याकरता. जुनी पद्धत होती. नवरा असा बऱ्याच दिवसानंतर आला, वर्षानंतर आला, काही पराक्रम गाजवून आला, काही विजय मिळवून आला, काही आनंदाची बातमी घेऊन आल्या, तर स्त्रिया त्याला ओवाळत होत्या. ही पद्धत सध्या बंद झाली. बंद झाली हे चांगलं झालं. काय ओवाळण्यासारखं राहिलंय? नाही, कधीच ओवाळून घेत नाही असं नाही. एखाद दिवशी जर तिला वाटलं तर अशी ओवाळून घेते. त्याला आरती लागत नाही, पंचारती लागत नाही, वात लागत नाही, तूप लागत नाही. पंचभूतांच्या 5 वाती त्या नवऱ्याच्या समोरच्या फिरवायच्या. माहित मोठे शिकले
घरातच पाहून घ्या, बाहेर काही उजेड पडत नाही. आणि त्याच्यात सगळंच म्हणतात, मीच आहे म्हणून सगळं सहन करते, मीच आहे म्हणून तुमच्या घरात टिकली, दुसरी असती तर केव्हाच पळून गेली असती. ही काही जात नाही आणि दुसरी काही कशी कशी कंठे मधवा दृढम सूत्रम यत्रस्तम तत्र नियते, तिथून गाठ मारलेली आहे. कशी एक दुसरी. 12 वर्षानंतर रामभद्र राजाला गुणवती राणीने ओवाळायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, याला याचीच लाज वाटायला लागली. याला खाली मान घातली. हा म्हणला, प्रिय मला ओवाळू नको, मी ओवाळून घेण्याच्या लायकीचा नाही. ती म्हणली, ना विसरा म्हणले त्या गोष्टी, एकच सांगा, 12 वर्षानंतर तुम्हाला माझी आठवण कशी झाली. सांगितलं. मत्स्येंद्रनाथ आणि त्यांचा शिष्य गोरक्षनाथ आपल्या गावात आलेले, त्यांच्याकडनं मला आत्मज्ञान घडणार आहे. पण मत्स्येंद्रनाथांची एक अट आहे, गोरक्षनाथ ज्या दिवशी दरवाजाशी येईल त्याला ताज्या दूध भाताची भिक्षा वाढायची. पहिली संधी त्यांनी मला दिली होती, पण रूपवतीवर विश्वास ठेवल्यामुळं ती संधी वाया गेली. ही दुसरी संधी मी हट्टानं मागून घेतली आहे आणि मला याचं सोनं करायचं आहे. त्यावेळेला मला तुझी आठवण आली, मला या कामामध्ये मदत करशील. तिच्या आवडीचा विषय होता हा. विषय तो त्यांचा झाला ना, विषय तो त्यांचा झाला ना, विषय तो त्यांचा झाला ना. तिच्या आवडीचा विषय होता. एखाद्याला गोड खायला खूप आवडावं आणि त्याला एखादी व्याधी झाल्यानंतर त्यानं वैद्याकडे जावं, आयुर्वेदिक डॉक्टरकडे. त्यानं 5 पुड्या दिल्या आणि सांगावं, साहेब प्रत्येक पुडी घेताना 1 वाटी कलाकंद खा, किती आनंद होईल. ती म्हणले, नाथ काळजी करू नका, दूध भाताची भिक्षा वाढायची आहे ना, मी तुम्हाला करीन मदत. तिने पंचांग काढलं, घटका पळे मिनिट याचं गणित केलं. कुठल्याही वेळेला गोरक्षनाथ आला तरी त्याला ताज्या दूध भाताची भिक्षा देता येईल, एवढी भांडी तयार करून घेता येईल. आणि तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवसापासून वाट पाहायला सुरुवात केली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, होता होता 7वा दिवस तोही संपायला आला. उपासना मार्गामध्ये ऐकून ठेवा, उपासना मार्गामध्ये विषम आकड्याला महत्व आहे. 1, 3, 5, 7, 9, 11 म्हणून प्रदक्षिणा या अशा मारायच्या असतात. 2 नाही मारायच्या, 4 नाही मारायची असेल तर 1 मारा, नाही तर 3 मारा, नाही तर 5 मारा. उपासना मार्गामध्ये विषम आकड्याला विशेष महत्व आहे. 7 दिवस व्हायला लागले हो. संध्याकाळची वेळ, रूपवती राणीनं विचार केला, आपली स्नानाची वेळ झाली आहे. रामभद्र राजाच्या हातात ही भांडी द्यावी. आपण स्नान, मी सांगितलं तुम्हाला त्रिकाल स्नान करत होती, सायं स्नानाची वेळ झाली. नाथ जरा माझी स्नानाची वेळ झाली, ही दूध भाताची भांडी घेऊन तुम्ही उभे राहा, गोरक्षनाथाला त्याला भिक्षा वाढा, माझं स्नान झाल्यानंतर मी येतेच. ती स्नानाला निघून गेली, एका हातात भांडी आहे. याच्या मनात विचार आला, हातात भांडी ठेवायची काय आवश्यकता आहे. 7 दिवसापासून भांडी हातातच घेऊन उभा होता मी. भांडी खाली ठेवू, असं पाहत उभा राहू, तो दिसला का भांडी घ्यायला किती वेळ लागतो, म्हणून भांडी खाली ठेवली. हाताला घडी मारून उभा आहे. पाय दुखायला लागले. काही वेळानंतर याला विचार केला, उभंच राहायची काय आवश्यकता आहे, बसून राहू. तो येताना दिसला का लगेच भांडी घेऊन उभं राहायला लागतो किती वेळ, म्हणून मागं
पाहिलं तर गादी होती, ती गादी थोडीशी समोर उडली, त्याच्यावर बसला. समोर लोड होता, तो लोड ओढला, त्या लोडवर असा हात ठेवला आणि दरवाजाकडे पाहता 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 झोपला. 12 वाजल्यानंतर एखादा श्रोता नाही बुवाकडं बघता बघता केव्हा झोपतो त्याचं त्याला कळतच नाही. श्रोत्यांचं जाऊ दे, कधी कधी आमचे तबले, हा नाही बरं, तबलेवाले सुद्धा झोपले. एका कीर्तनात तबलेवालाच झोपला. आता काय करू म्हटलं, मला लक्षात आला झोपला. जो जय जयकार केला पुंडली तर त्याला गादी सुचेना, कुठं तबला सुचेना, ती तबल्याची गादी पळून गेली, त्याचा तबला सरकून गेला. तुम्हाला काय सांग, ती स्नान करते, हा झोपला. मच्छिंद्रनाथाने अंतर्ज्ञानातून पाहिलं आणि मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षा जाव भिक्षको. तो भिक्षेला आला. प्रवेशद्वारावर त्याला हात दिले. अलख निरंजन रामभद्र राजा निरंजन. ही हात याला ऐकायला आली नाही, स्नानगृहात तिने ऐकली. अरे आला रे, नेमका आतापर्यंत नाही आला, मी स्नानाला आली, पण काळजी करण्याची आवश्यकता नाही. रामभद्र राजा आहे, झाले तो भिक्षा, होईल त्याला आत्मज्ञान, आणि त्याला आत्मज्ञान झालं तर अर्धा वाटा माझा आहे. पण पुन्हा एक मन सांगत होत, समजा जर तो जागृत नसेल तर. मनाची व्याख्या अशी आहे, संकल्प विकल्पनात्मक मन. हा एखाद्याच्या घरी जायचं असेल, आपल्याला लक्षात येतं घरी भेटेल, पण पुन्हा लगेच दुसरं मन सांगतं. समजा नाही भेटला, तो बाहेर गेला तर. आणि निगेटिव्ह विचारच जास्त मनात येतात. का कुठलंही काम होतपर्यंत निगेटिव्ह थिंकिंग जास्त येतं. मनामध्ये विचार आला, घालेल भिक्षा, पण समजा जागृत नसेल तर. आणि तुम्हाला सांगतो असा विचार चाललाय, दुसरी हाक ऐकायला आली, अलख निरंजन, आणि मग घाबरली. अरे अरे, ज्यार्थी दुसरी हाक ऐकायला आली त्यार्थी पहिल्या हाकेला भिक्षा मिळाली नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, सर्वांग ओलं झालेलं आहे, वस्त्र पांघरलेलं आहे. त्या ओल्या वस्त्रांशी लगेच निघाली, लज्जा रक्षणाकरता सगळं वस्त्र झाकून घेतलं, धावत आली. रामभद्र राजा झोपला होता, भांडी उचलली आणि गोरक्षनाथाजवळ जशी आली, येऊन उभी राहिली. घ्या मी म्हणणार भिक्षा, आणि त्याला तिसरी हाक दिली, अलख निरंजन. त्यानं तोंड फिरवलं होतं, तर पाय उचलला नव्हता. महाराज घ्या भिक्षा. गोरक्षनाथही विचार करायला लागला, तिसरी हाक पूर्ण व्हायच्या आत ही आली आहे, पण जाण्याकरता आपलं तोंड फिरवलंय, घेऊ का नाही भिक्षा. भिक्षेकऱ्यांचे सुद्धा नियम असतात. तो काय आमच्या दरवाजावरचा भिक्षेकरी हाकलून सुद्धा जात नाही. तिने विचार केला, हा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे जाईल केव्हा, भिक्षा वाढेल केव्हा. ती लगेच धावली आणि मच्छिंद्रनाथांच्या जवळ आली आणि मच्छिंद्रनाथांना म्हणाली, महाराज तुमचा शिष्य गोरक्षनाथ येईल केव्हा, भिक्षा वाढेल केव्हा. मी आली. पाव पडू तोरी जोगी, मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा मत जा मत जा मत जा जोगी. पावा
जोगी मत जा मत जा मत जा जोगी मत जा मत जा। महाराज घ्या हो भिक्षा, आणि भिक्षा घ्यायची नसेल ना तर मला जिवंत ठेवू नका, जाळून भस्म करा। काय कराल? अगर चंदन की चंदन की चिता रखाऊं अपने हाथ चला जा, अपने हाथ चला जा, मत जा मत जा मत जा मत जा जोगी मत जा मत जा मत जा मत जा मत जा जोगी। मच्छिंद्रनाथ समोर वीर आणि महाराज घ्या भिक्षा। आत्मज्ञानाच्या भक्तीमध्ये जागृत असणारी ही स्त्री मच्छिंद्रनाथांनी पाहिली आणि मच्छिंद्रनाथांना इतका आनंद झाला। मच्छिंद्रनाथांनी ती भिक्षा घेतली, तिच्या मस्तकावर हात ठेवला, आत्मज्ञान तिला झालं। धडपड त्यांना केली होती, ही इकडे भिक्षा घेऊन आली, तिकडे त्याला जाग आली, अरे भांडी गेली, भांडी कुठे गेली? सेवकाने सांगितलं बाईसाहेबांनी नेली, बाईसाहेब गेल्या, कशा गेल्या तेही कळलं, धावला आणि दुरून त्यानं गुणवतीच्या मस्तकावर मच्छिंद्रनाथांचा हात पाहिला। भीतीमुळं दूरच उभा राहिला। यांनी जर एखादं मंत्र म्हणून जर विभूती फेकली तर जागच्या जागेवर पेटल्या जाऊ, म्हणून दुरून हात जोडून रडायला लागला। महाराज आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये प्रयत्न मी केले आणि शेवटी तुम्ही वरदस्त हिच्यावर ठेवला। मच्छिंद्रनाथ म्हणे बोलू नको, तुला जाळूनच भस्म केला असता, पण जिवंत का ठेवला? कारण तुझी आमची ही पहिली भेट नाही, दुसरी भेट आहे। मी मग असं म्हणालो होतो, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या आधीची ओळख होती का? होती। काय होती? चरित्राच्या शेवटी सांगेल म्हणालो होतो। मच्छिंद्रनाथ म्हणाले, मागच्या जन्मात तुझी आमची भेट झाली होती, तू गराख्याचा मुलगा होता, आमची खूप सेवा केली, आम्ही प्रसन्न झालो होतो, आम्ही विचारलं होतं तुला सांग काय पाहिजे? तू म्हणला होता गुराख्याचा मुलगा आहे, गाई लागता लागता कंटाळा आलाय, राजा व्हावंसं वाटतंय, आम्ही तथास्तु म्हणालो होतो, त्याप्रमाणे तू आता राजा झालाय। पण ऐश्वर्य भोगण्याची तुझी ती लालसा अजून संपलेली नाही, म्हणून आत्मज्ञान तुला झालं नाही। म्हणून म्हणले महाराज माझे सगळे प्रयत्न फुकट गेले का? नाही म्हणले, हे प्रयत्न फुकट गेले नाही, हे कामात येईल, तुला पुढच्या जन्मात आत्मज्ञान होईल, मग त्याही वेळेला तुमची माझी भेट होईल का? नाही म्हणले, आमची आवश्यकता नाही। मग आत्मज्ञान मला कोण करेल? म्हणले ही कोण? ही माझी बायको ए, तशी आता ती जन्म मरण अवस्थेच्या पल्याड गेली आहे, पण तुझ्याकरता खास तिला जन्माला यावं लागेल। कोण होईल ही माहितीये? विठ्ठलपंत पोटी, विठ्ठलपंता पोटी घेतील त्रयंश भगवान। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी 3 मुलं जन्माला येतील। प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश्वराचे अवतार, त्यांची नावं राहील निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि चौथी
मुक्तावस्थेमध्ये असलेली मुक्ताबाई म्हणून जन्माला येईल आणि ही तुला आत्मज्ञान करेल महाराज. मग त्यावेळेला मी कोण राहील, दुसरा कोण, तू चांगले होशील आणि ही तुला आत्मज्ञान करेल. उलट उलट माघाऱ्या प्राण्या फिरगोते काशी, उलट उलट माघाऱ्या प्राण्या फिरगोते काशी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून जाशी. उलट उलट माघाऱ्या प्राण्या फिरगोते काशी. महाराज तोपर्यंत मी काय करू, या जन्मात ऐश्वर्य भोगण्याची लालसा हळूहळू कमी कर आणि पुढच्या अवतारात तुला आत्मज्ञान होईल. महाराज तोपर्यंत मी काय करू, काय करशील, हरिमुखे म्हणा, हरिमुखे 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 पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करे, देवाची द्वारी उभा कर, देवाची द्वारी उभा कर, देवाची द्वारी उभा कर. सगळ्यांनी ताट बसायचं, प्रार्थना म्हणायची. श्री सद्गुरुदादा येत जा, श्री आत्मा रामा येत जा, श्री आत्मा रामा येत जा. इकडे कधी कधी फिरावयाला बाहेर जाता, प्रभु तुम्ही मौजेने, प्रभु तुम्ही मौजेने, दादा तुम्ही मौजेने, जरा वाकडे वळूनिया, जरा वाकडे वळूनिया. इकडे कधी कधी वैकुंठामध्ये यावयाला, मोठ्याने म्हणा, वैकुंठामध्ये यावयाला, वैकुंठामध्ये वैकुंठामध्ये यावयाला. शक्तीमुळे नाही, शक्तीमुळे नाही, अहो दादा शक्तीमुळे नाही, हे जाणून दर्शन देत जा, प्रभु जाणून दर्शन देत जा, आम्हा कधी कधी, दीनदास अज्ञान बालय, दीनदास अज्ञान बालय, दीनदास अज्ञान बालय, दीनदास अज्ञान बालय. तुझसी शरण आले, तुझसी शरण आले, अहो शरण शरण आले, शरण शरण आले. समाचार तुम्ही घेत जा, समाचार तुम्ही घेत जा. आमचा कधी कधी, आमचा कधी कधी
श्री सद्गुरु दादा येत जा, श्री सद्गुरु दादा येत जा, श्री आत्मा रामा येत जा, श्री आत्मा रामा येत जा, इकडे कधी 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 इकडे कधी इकडे कधी कधी। श्री चिंतामणि भगवान की जय, सद्गुरु दादाजी देवर महाराज की जय, जय Namo